पुढच्या. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर इथे सकाळी सकाळी उठलो आम्ही आणि सुरू होतं आमचं ब्रश हे ते आणि शान्वीची शाळेत जायची सुद्धा तयारी. तर तेवढ्यात ती आली. तर ती म्हणत आहे की माझा दात दुखत आहे म्हणून. आता कसं दात पडणार ना तिचे, त्याच्यामुळे. आणि आज आम्हाला गावाला पण जायचं होतं. चप्पल तर घाल, जात छान होतो जा. बाय बेटा. आम्ही गावाला जाऊ, तू मावशीकडे थांबशी ना. स्कूलमध्ये नाही जायचं का? ट्युशनला पण जाऊन येशी ना, कारण मॅडमचा फोन आला होता ट्युशनवाल्या. काही ना काही घेऊन येऊ. हा, काय पाहिजे तुला पप्पाला सांगून दे. हॅलो, गुड मॉर्निंग, कशा आहात सर्वे. तर शान्वी गेलेली आहे शाळेत आणि मला जायचं आहे आज यवतमाळला. तर कशासाठी ते समोर तुम्हाला कळेल. आणि पटापट कामं करायचे. अर्धी कामं तर मी करून घेतली शान्वी जायच्या आधी, म्हणजे शान्वी उठायच्या आधी कामं करून घेतले. आता फक्त पोछा व्हायचा आहे आणि भांडे आवरायचे. मग आंघोळ केली, तयारी केली की बस निघायचं आहे. कालच आली मी इथे देवळीला. परवाच्या दिवशी मी ब्लॉग काही केला नाही, कारण आम्हाला खूप सर्व पसारा आवरायचा होता. जेव्हा मी घरी पोचले दुसऱ्या दिवशी खूप सर्व पसारा आम्हाला आवरायचा होता. पुन्हा खूप सर्व कामं होते, म्हणून मग मी काही ब्लॉग शूट केलेला नाही. आणि इतकं जास्त थकून गेलेली होती, म्हणजे मीच नाही सगळेच जण इतके जास्त थकून गेले होते. तर मग माझी पण इच्छा झाली नाही ब्लॉग शूट करावं. 11 वाजेपर्यंत आम्ही आवरवर करून घेतलं आणि 11-12 वाजेपर्यंत आवरवर करून घेतलं. 11-12 काय 1 वाजला असेल. तर आमचे कामं व्हायचेच होते, पण तोपर्यंत आईसुद्धा येऊन गेल्या होत्या खरांगण्यावरून, कारण आई यायच्या होत्या ना. तर आई आणि बाबा दोघंजणी यायचे होते, थांबले होते. त्यांना ते बारीक चिरीकची कामं आहे ते राहिलेले होते, ते करायचं होतं. तर तिथले कामं केले आईंनी आणि मग आल्या त्या दुसऱ्या दिवशी 11-11:30 वाजेपर्यंत पोहोचत त्या आल्या. मग आम्ही जेवण वगैरे केलं, आराम केला थोडा वेळ आणि मग निघालो 5-5:30 वाजता. हो, 5-5:30 वाजता नाही, 4-4:30 वाजता मी देवळीला आली. बसनीच आला मी काल आणि आई बसल्या यवतमाळ बसमध्ये. तर आई कालच गेल्या आणि आज आम्ही चाललेलो आहोत. चला तर मग यांना आता माहिती नाही. तर माझी तयारी झालेली आहे, आता थोड्याच वेळात निघणार म्हटलं. तर दादांचा कॉल आला की आम्ही येत आहोत, निघतच जाऊ गाडी घेऊन, तर तुम्ही काही जाऊ नका. तर आम्ही आता त्यांच्यासोबतच जाणार, म्हणजे पूर्ण फॅमिली मिळूनच जाणार. आणि शानू आहे घरी, कारण तिला पाठवलं मी शाळेत. तर आता तिचे कपडे, ती थांबणारच नाही आता इकडे, म्हणून मग तिचे कपडे वगैरे नेऊन देतात. कपडे आणून दिले माझ्या मुलीला, सांभाळाल. मावशी आहे, मुलगी आहे आणि तो मुलगा आहे. आणि तुमचं डोकं दुखणं आहे, दिवसभर सांभाळा. आणि तुमच्या इथे छान चिमण्या आणल्या तुम्ही, तर शेगावच्या चिमण्या आहे का? हो का? छान आहे. एक तिथे अटकून दिसत आहे, घेऊन जा लागन ते एक आमच्याकडे, ते तिकडलं. छान आहे. शमवाला कोण आलो? सगळे आले, पण आमच्या बाबांचं व्हायचंच आहे अजून. आम्ही बघत आहे वाट, पण ते काय माहीत कुठं अटकले. आता त्यांच्या गाडीचा चक्का वगैरे पंक्चर झाला का तर माहीत नाही. नाही तर आपण नाही, काही नाही, आप्पाचा राग आलाय आता आम्हाला. आपण आप्पापाशी जाऊ नये, मग आपण वेळ केला ना आपल्या. 9:30 वाजतापासून आम्ही तयार होऊन आहोत. आमची तयारी चालली गेली, पूर्ण मेकअप चालला गेला. आमच्या बाबाचं कामच व्हायचं होतं. मग इकडे पावर मेकअप सर्वांचे निघून गेले. पिल्लो हाय कर दादा. कोण आहे दादा? कोण आहे?
पोलीस उभी आहे. चला याच्यात येताना वापस येऊ आपण. आर्मीची वेळ आर्मी ट्रॉफिक. त्याच्या घरी नाही तर कोणाच्या घरी जायचंय बाबा. अरे बाबाला आता सुपर फास्ट जायचंय. आता काय कंट्रोल, आता कंट्रोल नाही करत ते. आता कंट्रोल नाही करत ते. वेलकम वेलकम. पाय ए पाय धुवा, पाय धुवा, पाय धुवा. आमच्यासाठी आहे मामा हे. झाली का तयारी मामा पूर्ण? बाई बाई जागोजागी रांगोळी काढली मग. चपला आता इथं चपला झाली का जी तुमची तयारी? हा तयारी वगैरे छान केली. अरे काकाजी आले वाटते. झाली का तयारी? झाली का तयारी? पाहता का? झालं का मामी? कसं काय? नाही मी नाही केलं, काहीतरी आहे याच्यात. तर वेळ झालेला होता भरपूर म्हणून आल्या आल्या मग आम्ही इथे मेकअप करायला लागलो. आणि एकदम नाही, बिलकुल लाईटमध्ये मेकअप केला आणि केस कर्ल केले होते थोडेसे. मागे लागली म्हणते. मी म्हटलं तू काय लागला पाहिजे. घेतले काम नाही. पुढच्या वर्षी काही द्यायला भेटणार नाही. तर पाहुणे आले होते आणि मला ना थोडंसं म्हणजे असं व्हिडिओ करू की नाही असं म्हणजे नाही वाटत होतं. तर मी सुरुवातीला तर लपून व्हिडिओ बनवला. म्हणजे कसं कोणाला बरं वाटते नाही वाटत व्हिडिओ करण्याबद्दल. आणि मला पण थोडंसं म्हणजे नाही वाटत होतं की करू की नाही करू. पण तरी मी लपून मी क्लिप घेऊन ठेवते म्हटलं. आणि नंतरचं ते डिस्कशन आहे की हा व्हिडिओ अपलोड करायचा की नाही. तर पण तिकडली सुद्धा फॅमिली इतकी छान फ्री फ्रँक होती. म्हणजे खूप म्हणजे काहीच नाही, म्हणजे सर्वांचा स्वभाव जो आहे तो इतका फ्रेंडली होता ना, तर असं काहीच वाटलेलं नाही. आणि खूप छान त्या तिच्या सासूबाई ज्या आहे त्यासुद्धा एकदम फ्री होत्या मस्त. आणि बाकी जे रिलेटिव्ह आहे ते सुद्धा. आणि पूर्ण फॅमिलीच ते अशी फ्री होती. काही टेन्शनवालं काम नव्हतं. तर खूप छान वाटत होतं. तर सर्वात आधी त्यांचं असं छान प्रकारे स्वागत केलेलं आहे. आणि आमच्या मामा तर फार खुश होते बाबा. म्हणजे त्यांचं असं एकदम आनंदात होते ते. तर सर्वांसाठी मस्त अशी गुलाबाची फुलं वगैरे आणलेले होते. छान पद्धतीने त्यांनी पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे. पाहुण्यांनासुद्धा आवडलं असेल. तर सर्वांच्या भेटी वगैरे झाल्या इथे. आणि त्यांना सर्वांना आम्ही वर घेऊन गेलो म्हणजे घरी. तर हे आहे आमचे भाऊजी. आणि नवरीबाई बघा कशी लपून बघते त्यांना.
तर हा फायनलचा प्रोग्राम होता, तो साक्षगंधात कन्वर्ट करण्यात आला. तर ते असं झालं पटापट, तर चांगलंच झालं. पटकन सर्व चट मंगनी पटबियासारखं. तर इथे मी शूट करता करता बघा त्यांना आमचा कॅमेरा दिसला तर बापरे काय बघत होते ते. आणि इकडे आम्ही मस्त तसे दात काढत होतो, खूप आम्ही हसत होतो. इकडे असे एकदम चुपचाप राहणं, एकदम आवाज न करणं, अशा ह्याच्यात तर मला आणखीन जास्त हसायला येते. तर असो, ते तर आपला नेहमीचा कार्यक्रम आहे. तर इथे मग इथे प्रश्न वगैरे विचारून झाले. मग इंनी दक्षिणी सगळ्यांच्या पाया वगैरे पडली आणि मग तिकडे लेडीज बसून होत्या दुसऱ्या रूममध्ये. तर मग तिकडे गेली पाया पडायसाठी. तर या आहे यांच्या पाया पडल्याने या आहे तिच्या सासूबाई, आणि इकडे मावस सासूबाई बसून होत्या, आणि त्या येल्लो साडीवाल्या माम सासू होत्या बहुतेक. तर असं मग सर्वांचं इंट्रोडक्शन वगैरे करून देता पाया पडणं पण चालू होतंच. आणि काकूंना त्यांच्या होणाऱ्या सुनेसोबत फोटो काढायचे होते, तर इथे मी फोटो काढून दिले दोघींचे. आमच्याकडे फायनल जेव्हा असते, लग्न जुळते, तेव्हा टिकले लावतात. तर आम्ही म्हटलं असंच तसं नेण्यापेक्षा छान मस्त असं सजवून घ्यायचं. तर हे अष्टतळ घेतलेलं होतं, आणि त्यामध्ये छान अशा गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याच्यावर अशी वाटी ठेवलेली होती. तर दिसायला सुद्धा छान दिसते म्हटलं. तर टिक्के वगैरे लावून झाल्याच्या नंतर इथे सुरू आहे ताट वाढणं. आणि आमच्या दक्षूबाई ज्या आहे त्या रडत होत्या. असतेच मुलींना थोडंसं मन हळवं असते ना मुलींचं, म्हणून त्यांना रडू येतेच. तर इथे आम्ही दोघीजणी, मी तर वाटण्याच्या याच्यात बिझी होती, पण ताई तिला खूप समजून सांगत होत्या, असं नाही तसं नाही म्हणून. तर मग इथे आम्ही दोघींनी मिळून ताट वगैरे वाढले, आणि मग ताईंनी तिकडे रांगोळ्या टाकून घेतल्या तोपर्यंत. आणि ते बघा आमचं असंच, ए बाई रडू नको न. तर असं चालू होतं, पण तिचं काही रडणं जे आहे ते थांबत नव्हतं. तर यांचा स्वयंपाक नाही म्हणजे 10 वाजताच पूर्ण तयार होता. तर 10 वाजताच झालेला होता स्वयंपाक, आणि छान असा टेस्टी स्वयंपाक केलेला होता. तर सर्वांचं म्हणणं ठरलं की पहिले आपण जेवण करूया, आणि मग साक्षगंधाचा प्रोग्राम जो आहे तो हातोहात पटकन करून घेऊया. तर ताईंनी इकडे छान अशी रांगोळी काढून घेतली, तोवर मी ताट वाढून घेतले तिकडे. आणि मग आता जेंट्स लोक बसणार सर्वात आधी, आणि मग लेडीज बसणार. तर वर जेवण होईपर्यंत यांनी आणि अभि म्हणजे मामाचा मुलगा, तर दोघांनी मिळून इथे अरेंजमेंट केली साक्षगंधाची. तर चटमंगनी पटबिहावाला आहे, तर त्याच्यामुळे इथे पटापट जे होईल ते, जसं होईल ते पटापट करण्याचा प्रयत्न चालू आहे सगळ्यांचा. आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं. आता इथे करणार आहे साक्षगंधाचा प्रोग्राम. तर वेळेवरचा आहे, छोटा मोठा तरी बराच चांगला होत आहे. तर खूप 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 आम्ही हॅप्पी आहो. अजून एक लग्न जुळलं, 2 लग्न जुळले, 2 लग्न आहे. एक माझ्या मोठी बाबाकडलं आणि एक इकडलं, सासरकडलं माहेरकडलं 2 इकडले 2 लग्न आहे. चला, तर पाहुणे सगळे वर बसून आहे, आणि आता सुरू आहे साक्षगंधाची तयारी. चला 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 चला. आई मी याची तयारी करू द्या. श्याम 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 श्याम. ए बाबा त्याचेच पाय धुवून घ्या पहिले, गद्याचे. गदा अय गदा. तर इथे ब्राह्मण आलेले होते, आणि हे बसून होते त्यांच्या बाजूला, आणि हे दोघेही जण आम्हाला इतके त्रास देत होते, कारण प्रत्येक वस्तू आणायसाठी वर जावंच लागत होतं, आणि त्यामुळे इतके पाय दुखत होते खूप भयानक.
तर कसं वेळेवर झालं ना, त्याच्यामुळे काय झालं, साडी वगैरे मुलीचं नाही म्हटलं तर खूप काही आणावं लागतं आणि छोट्या सर्व गोष्टी आणावं लागतं. साडी, ब्लाऊज, पेटीकोट सगळंच आणावं लागतं आणि त्यासोबतच पुन्हा शृंगाराचं जे काही सामान आहे ते सर्व आणावं लागतं. तर त्याच्यामुळे थोडासा यांना यायला वेळ झालेला होता. तर आम्ही वाट बघत बसलेलो होतो, पण बरं झालं आमचं जेवण वगैरे सर्व काही झालेलं होतं. पण त्यामुळे सुद्धा थोडंसं ना आळस येत होता, कारण की जेवण झालं होतं ना म्हणून. पण थोड्या वेळात मस्त असं मज्जा आली, त्याच्यामुळे मग छान वाटायला लागलं होतं. तर त्यासुद्धा मार्केटमधून आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्या आणि मग सर्व जे काही आणलेलं होतं ओटीचं सामान वगैरे, साडी, सगळं पूर्ण खाली घेऊन आल्या आणि मग आम्ही बसलो. साक्षगंधाला सुद्धा मग सुरुवात झाली. Ya, Bijit. मुलांना तयार व्हायला वेळ नाही लागत, मुलींनाच लागतो. तर साडी करा, हे करा, ते करा, आणि तर त्याच्यामुळे थोडा वेळ झालेला होता. आणि साडी जी आहे ती खूप छान आणलेली होती आणि त्याच्यावर एकदम मॅचिंग असं ब्लाऊज भेटलेलं होतं. तर छान वाटत होतं. चला भाऊ नवरदेवाची या.
एक दोन तीन ताई नोट देऊन द्या. बेटा तू खाली का बघ द्या. हां तुम्ही असं करा भाऊ सांगा. साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर इथे सर्वजण दोघं जण आशीर्वाद घेत आहेत सर्वांचा. आणि मग आम्ही पण छान मस्त असं पोजेस वगैरे ठरवत आहोत की कशा पोजेस सांगायचे, यांना कसे फोटो काढायचे. मोबाईल पेटा जातो माझ्या. हां घे. इकडे पाय. अरे वैरी इकडे पाय. गेला पासला व्हिडिओ. हा वैरी वैरी वैरी. मम्मी इकडून येऊन इकडे हो ना. एवढ्या तर पोज येते. आमच्या साक्षगंधात तर पोज सांगत होते तुम्ही. आमच्या साक्षगंधात पोज सांगणार आहे त्याच आहे, त्यांनाच माहित आहे. एक्सपिरियन्स आहे. गार्डन मध्ये जा. गार्डन मध्ये जाऊ द्या आपण कांडालय मध्ये काढू. कशी पोज थांबा मी सांगते. माझा व्हिडिओ कोण करते? फोटोग्राफर आलेले आहे. क्रॉस क्रॉस येते. थांबा ना. सीधे क्रॉस. मी कुठं सांगणार आहे, तुम्ही सांगा. एक्सपिरियन्स तुम्ही आहे, तुम्हाला आहे. तुम्ही पोज सांगितली, एवढी मस्त पोज सांगितली. आता दुसरी सांगा. एकाला मागं पुढे करा. आता दुसरं काय करू शकता? असं बी चालते. चेअरवर बसून बघा. चेअरवर बसून. हा चेअरवर बसून अशाच चेअर. तिकडे ठेव. जमलं का? थोडं जमलं. आता एकामेकाकडे पाहा थोड्या वेळाने. एकामेकाकडे पाहा. हा वर तिकडे बघ. सरकस लागलं. त्यांना बसू. फोटोग्राफर ऑफ द. हा सांगा. पंडितजी फोटोग्राफर ऍक्च्युअली. त्यांना पोज विचारा. आता
दीदी नाही हो 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 काढा काढा. तर इथे थोडेफार फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही, पोज वगैरे बघितलं मोबाईलमध्ये आणि तसं सांगत गेलो. आणि ते फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर मग पाहुणे निघाले त्यांच्या घरी जायसाठी, कारण त्यांना बरंच लांब होतं, अमरावतीला जायचं होतं त्यांना. अरे बापरे या गाडीवर तुम्ही वरूनच बाय करा, वरूनच बाय करा तुम्ही. बापरे आत्या. दक्षी बाय कशी बाय ते रडत आहे ती, रडत आहे ती आज मोठे जाणंच लागते, सर्वांना जावं लागते. काय ना साक्षी दीदी बाय करा, बाय नको ना, दूर आहे म्हणून सांगा. विचार हा ना. किती किलोमीटर येते सुरत मोजून दे ना. गुगल आपल्यासाठी तसं भरपूर लांब आहे. एक रात्र लागते. बाय 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 बाई का राहिले. बाय 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 बाय. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. पाहुणे गेल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही जेवण केलं आणि मग घरी जायची तयारी केली. तयारी काय करायची होती, बॅग उचलून न्यायची होती. तरीसुद्धा मी बॅग इथे मामीकडे सोडून आली होती. मला काय माहिती वेळेवर असंच होऊन जाते. मामीकडे मी काही ना काही विसरूनच येते. तर इथे गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण करून घेतलं आणि निघालो. मी डबा बांधला आमचा तुम्ही बांधायचं तुम्हाला मागता का? मायला डब्बा बांधून मागा लागते, नाही तर का. साक्षी बाय. जाईपर्यंत माहिती ना काम होऊन राहिले. बाय 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 नो बाय बाय. बायच म्हणणार आहे ना. तिला ते बाय किती आवडत असेल आता. शांत बस. काढून घेते दक्षू दीदी बाय 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 बाय. चियू 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 बाय बाय बाय. ऐकायचं, सरळ गाडीत बसायचं चालले. बस मध्ये ठीक आहे. ऑनलाईन तिकीटचे पैसे पाठवून. असं नाही का जावयाकडून पैसे हाफ तिकीट हाफ तिकीट हाफ तिकीट नाही. हाफ तिकीट हाफ तिकीट. जाऊ दे, येत जाईन आम्ही बसनं. हाफ तिकीट केली आहे तर सरकारनं. छान आणि छान एन्जॉय करा लग्नामध्ये सर्वजण सहकुटुंब सहपरिवार. तुमचा इवाई छान आहे आणि ईनही छान आहे आणि जवाई तिच्यावरून छान आहे. आणि काही पाहायचं काम नाही. आणि जायचं असतं तर आम्हाला खूप करतात. हो एकटीच नाही जायचं सुरतला बेटा. तुम्हाला पण इवाई छान भेटली. काय का झालं दादा मगाशी मला सांगा. दादा मगाशी काय झालं सांगा ना एक वेळा सांगा ना. एकच वेळा सांगा ना दादा. दादा दादा सांगा ना दादा. दादा बाय दक्षू. बाय बाय दक्षू. बाय 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 साक्षी. मामा बाय 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 बाय.
आभारी आहे. थँक्यू धन्यवाद. बाय बाय. बाय सबू. बाय दक्ष बाय. टाटा कर.